ठरलं तर मग या मालिकेच्या 12 एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन सकाळी उठतो आणि तो बघतो किती वाजले, म्हणजे मिसेस सायलीने मला उठवलं का नाही आणि मला काहीच बोललं नाहीत, खाली सुद्धा गेल्या, लॅपटॉप पुस्तकं सगळे इकडेच आहेत, माझी कॉफी घेऊन पण नाही आल्या, असा नियम कधी मोडला नाही आत्तापर्यंत, मग राहिल्या कुठे या, असा विचार करत अर्जुन आता खाली जाण्यासाठी निघतो. तोपर्यंत सायली ऑलरेडी तयार होऊन खाली आलेली असते आणि किचनमध्ये मसाला ओट्स बनवत असते. तोपर्यंत कल्पना तिकडे येते आणि म्हणते, सायली अगं तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये मसाला ओट्स तसे फारसे कोणी खात नाही. सायली म्हणते, आई मला माहिती आहे, पण ना मी हे मसाला ओट यांच्यासाठी बनवलेत, घरातल्या सगळ्यांसाठी थालीपीठाची तयारी केलेली आहे. यावरती कल्पना म्हणते, आणि ही ब्लॅक कॉफी, अगं अर्जुनला ही ब्लॅक कॉफी केलीस तू, मग त्याच्या रूम मध्ये का नाही नेऊन दिलीस. सायली म्हणते, नाही आई ते येतील इकडे, म्हणजे ना ते इकडे आले ना की ती कॉफी घेतील. असं म्हणत सायली आता इकडे कॉफी आणि मसाला ओट्स आणि अर्जुनची किचन मध्ये वाटच पाहत असते. आता कल्पनाला विचार पडतो, आज पहिल्यांदा हे झाले, म्हणजे कल्पना विचार करते आज सायलीचं काहीतरी बिनसले, म्हणजे कॉफी तिने अर्जुनच्या रूम मध्ये नाही दिली. आणि ती विचार करते नक्कीच या दोघांच्यात काहीतरी झाले. तितक्यात अर्जुन खाली येतो आणि सायली अगं माझी कॉफी नाही रूम मध्ये आणलीस, असं म्हणत सायलीला आवाज देतो. सायली म्हणते, सर ही बघा तुमची कॉफी न इथे ठेवलेली आहे, ती तुम्हाला इथे येऊनच घ्यावी लागेल. अर्जुन म्हणतो, काय. यावरती सायली म्हणते, हो सर माझी उंची नाही ना पोचत, त्यामुळे तुम्हाला ही इथेच येऊन घ्यावी लागेल. अर्जुन म्हणतो, उंची काय, उंचीचा संबंध काय आला. कल्पना हे सगळं पाहत असते. त्यावेळेला सायली म्हणते, सर मसाला ओट्स पण केलेत, पण ते पण तुम्हाला इथेच येऊन घ्यावे लागतील, कारण माझी उंची नाही ना पोचत. असं म्हणत सायली टोमण्यावरती टोमणे मारत असते आणि कल्पना विचार करते नक्कीच या दोघांचं काहीतरी बिनसलेलं आहे, म्हणून हे दोघं जण एकमेकांसोबत असं वागतायत. पण हे गोड आहे काहीतरी, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये गोड भांडणं झालेली आहेत, म्हणून हे दोघं जण एकमेकांसोबत असं वागत आहेत. आता अर्जुन कॉफी आणि मसाला ओट्स घेऊन निघून जातो. तोपर्यंत इकडे आता प्रियाची कारस्थानं चालू होतात. प्रिया आता नागराजच्या रूम मध्ये येते. नागराजच्या रूम मध्ये येऊन प्रियाने आता खूप सारे पैसे तिच्याकडे असतात, ते पैसे नागराजच्या कपाटात लपवून ठेवत असते आणि त्याला तिने तिच्या केसाचा एक हेअर बँड लावलेला असतो ओळखीसाठी. प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी कारस्थान चालू असतं. मग मात्र प्रिया आता ते पैसे तिकडे ठेवते आणि ताबडतोब कपाट बंद करते आणि नागराज तू मला बाहेर काढणार का, तुला नाही भिकेचे डोहाळे लावले ना तर बघ नाव नाही सांगणार प्रिया, असं म्हणत प्रिया आता स्वतःशीच कुत्सितपणे हसते आणि आता ते पैसे नागराजच्या रूम मध्ये ठेवून निघून जाते. आणि आता तोपर्यंत इकडे कल्पना आणि विमल दोघी जणी जेवणाची तयारी करत असतात. त्याच वेळेला सायली येते आणि आई मला खूप महत्वाचं काम आहे, मी पटकन जाऊन येऊ का. त्यावरती कल्पना म्हणते, हो तू ये ना, निवांत ये, काही घाई नाहीये, आम्ही उरकतो इकडचं. मग सायली महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आपल्या केबिन मध्ये काम करत असताना एक एम्प्लॉई येतो. अर्जुन त्याच्याकडे न बघताच म्हणतो, हा ठेव, फाईल आणली असशील ना, मी बघतो नंतर. यावर तो म्हणतो, नाही सर मी तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन द्यायला आलोय, लग्न आहे ना माझं. असं म्हणत तो पत्रिका अर्जुनला देतो. अर्जुन त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि ती पत्रिका घेतो आणि म्हणतो, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. यावरती तो सांगतो, नाही सर माझं लव्ह मॅरेज आहे. असं म्हणत तो अर्जुनला आग्रहाचं आमंत्रण देत पत्रिका सुद्धा देतो. अर्जुन ती पत्रिका पाहतो आणि त्याच्यावरती त्याला चक्क अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर यांचं लग्न आहे अशीच पत्रिका दिसते. अर्जुन पुन्हा वाचतो, अरे हे असं काय दिसतंय, आणि त्यानंतर त्याचे डोळे उघडतात, नाही नाही हे तर वेगळंच लग्न कोणाचं तरी आहे. मग मला का बरं याच्यावरती आमच्या दोघांची नावं दिसली. नाही मला साधं मिसेस सायलींना प्रपोज नाही करता आले. आज काहीही झालं ना तरी मिसेस सायलींना मला प्रपोज करायलाच पाहिजे, म्हणजे खूप झालं आता या सगळ्यामध्ये मिसेस सायलींना प्रपोज केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रपोज करत असताना काहीतरी अडचणी येतात, म्हणजे 2 वेळेला मी ट्राय केलं, दोन्ही वेळेला अडचणींवरती अडचणी चालूच आहेत. पण आत्ता मला माघार घेऊन चालणार नाही, काहीही करून मिसेस सायलींना प्रपोज हे करायलाच पाहिजे. आज ठरलं,
आज काहीही झालं तरी मिसेस सायलींना प्रपोज करूया असं ठरवत अर्जुन आता आजच्या आज सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगायचं ठरवतो आणि इकडे सायली सुद्धा अर्जुनसाठी तयार होऊन त्याला आपल्या मनातली गोष्ट सांगायचं ठरवते. अर्जुन रेडी होतो आणि आता घरी जायला निघतो. ताबडतोब तोपर्यंत इकडे प्रियाने नाटक सुरू केलेलं असतं. प्रिया नाटक सुरू करते आणि त्याच वेळेला प्रिया सांगते, बाबा बाबा अहो मला ना आज कॉलेजची फी भरायची होती म्हणून मी 50,000 काढून माझ्या कपाटात ठेवले होते, पण ते 50,000 माझ्या कपाटातच नाहीयेत. यावरती रविराज म्हणतात, असं काय वेंधळेपणा करतेस, अगं असतील ते पैसे तुझ्याच कपाटामध्ये. यावरती प्रिया म्हणते, नाही हो बाबा, खरंच मी 50,000 काढून ठेवले होते, पण या सगळ्यामध्ये ते पैसे तिकडे नाही आहेत आणि आज मला फी भरायची आहे बाबा, काय करू. असं म्हणत नाटकं करत प्रिया आता बोलायला लागते. तोपर्यंत सुमन म्हणते, तन्वी अगं 50,000 आहेत का तुला, हवेत का. असं म्हणत ती ताबडतोब उठते आणि रूम मध्ये जाते. त्यावरती आता मात्र नागराज म्हणतो, हिला काय आता मदत झालं, ही कुठे गेली. त्यावेळेला प्रिया विचार करते, बरं झालं सुमन काकी तूच उठलीस, ते म्हणजे तूच हे सगळं, मला माहितीये ना तुला पैसे सापडले असतील काकाच्या रूम मध्ये आणि तेच पैसे आणायला तू गेलीस. आता सुमन पण तेच पैसे आणायला गेलेली असते, कारण तिने नागराजच्या कपाटामध्ये ते पैसे पाहिलेले असतात. सुमन निघून गेल्यावरती इकडे आता प्रिया वाट पाहत बसते, कारण खूप मोठा बॉम्ब फुटणार असतो. तोपर्यंत सगळेजण आता डायनिंग टेबलवरती बसले असताना अर्जुन घरी येतो आणि बायको बायको असं म्हणत ओरडायला लागतो. त्यावरती पूर्णाजी म्हणते, हो हो जरा शांतपणे घे, आम्ही पण इकडे आहोत की. अस्मिता म्हणते, बरोबर आहे, म्हणजे त्याला आपण घरी दिसणारच कसे, त्याला फक्त बायकोच दिसणार ना, आपण समोर आहोत तरी फक्त बायको बायको इतकंच त्याला करता येतं. यावरती अर्जुन म्हणतो, अस्मिताताई म्हणजे कसं आहे ना, तू सुद्धा कधीतरी सासरी गेलीस ना तर तिकडे तुझं सुद्धा असंच नाव घेतलं जाईल, कळतंय का. कधीतरी सासरी जात जा, असाच मान बिन तुला सुद्धा मिळेल. असं म्हणत अर्जुन मात्र अस्मिताला टोमणा परत करायला काही मागे पुढे पाहत नाही. तोपर्यंत विमल सांगते, सायलीताई आल्यात, बाहेरून जाऊन आलेले आहेत आणि त्यांच्या रूम मध्ये आहेत. त्यावरती अस्मिता म्हणते, हो आली असेल शॉपिंग करून आणि रूम मध्ये जाऊन झोपली असेल. त्यावरती मग मात्र इकडे कल्पना म्हणते, अस्मिता अगं ती तशी नाहीये तुझ्यासारखी, ती रूम मध्ये नक्कीच झोपली नसणार, तिचं काहीतरी चालू असणार. तोपर्यंत इकडे आता सुमन येते. सुमन म्हणते, तन्वी अगं हे तुझे पैसे आहेत का. यावरती प्रिया म्हणते, अगं हो सुमन काकी, हेच माझे पैसे आहेत, पण हे तुला कुठे सापडले. यावरती सुमन सांगते, अगं हे ना यांच्या कपाटात होते. आता मात्र नागराज म्हणतो, वेळ लागले का तुला, हा म्हणजे माझ्या कपाटात पैसे असतील खरे, पण हेच पैसे तन्वीचे कशावरून, तू कशावरून हे सगळं बोलते आहेस. यावरती मग मात्र आता इकडे सुमन म्हणते, अहो खरंच हे पैसे तुमच्या कपाटात सापडले मला. प्रिया सांगते, हे पैसे माझे आहेत, याचा पुरावा रबर बँड. आता मात्र नागराज म्हणतो, काय रबर बँड. प्रिया सांगते, हो कारण मी फी भरण्यासाठी पैसे काढले ना आणि ते कसे ठेवू यासाठी माझ्याकडे ना रबरच नव्हता, मग मी माझ्या केसाचा रबर बँड काढला, केसाचा रबर बँड काढला आणि याला लावला, हा बघ तोच काका रबर बँड. आता मात्र नागराज चिडतो. नागराज म्हणतो, तू माझ्यावरती आरोप करतेस का, मी का तुझे पैसे चोरेन. यावरती रविराज मध्ये उभे राहतात आणि नागराज, बस झालं, गेले बरेच दिवस मी पाहतो आहे की तू न तन्वी सोबत नीट नाही वागत आहेस. यावरती मग मात्र प्रिया म्हणते, बाबा अहो बाबा जाऊ दे ना, तुम्ही काकांना काही बोलू नका. असं म्हणत प्रियाची नाटकं सुरू होतात, पण प्रियाला जे हवं असतं तेच होत असतं. इकडे तोपर्यंत आता मात्र कल्पना सांगत असते, सायली रूम मध्येच आहे आणि ती झोपली वगैरे नसेल, तिची काहीतरी कामं चालू असतील. अर्जुन विचार करतो, हे तर बरंच झालं, म्हणजे मला जे सायलींना सांगायचं आहे ना ते एकांतामध्ये मला सांगता येईल. आज काहीही करून सायलींना मी प्रपोज करणार म्हणजे करणारच. असं म्हणत तो आता रूम मध्ये निघून जातो आणि सायलीला आता प्रपोज करण्यासाठी ठरवतो. तोपर्यंत नागराजला आता रविराज चांगलेच खडसावतात. रविराज म्हणतात, बास झालं तुझं, मी बरेच दिवस बघतोय तुझं तन्वी सोबतचं वागणं एकदम चुकीचं आहे. नागराज म्हणतो, दादा तू पण हे बोलतोयस, अरे मी का पैसे चोरेन, मला पैसे चोरायची काहीच गरज नाहीये, मी हिला पैसे देऊ शकतो. यावरती रविराज म्हणतात, काही गरज नाही तिला तुझ्या पैशांची, तिचे वडील समर्थ आहेत, तिला तुझ्याकडून पैसे घ्यायची गरज काय.
नागराज म्हणतो, पण दादा तुला कळतंय का, ही स्वतःच्या काकावरती आरोप करते आहे, आपल्याच घरात येऊन आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, हेच का हिचे आश्रमातले संस्कार? असं म्हटल्यावरती रविराज चिडतात आणि खबरदार तिचे संस्कार काढलेस तर, ती माझी मुलगी आहे, तिच्यावरती चांगलेच संस्कार आहेत, पण नागराज तुझं वागणं सुधार. इकडे तन्वी आल्यापासून तू तिच्याशी खूप चुकीचं वागतोयस. तिने मला सांगितलं पण एकदा, पण ती बिचारी उगाच तुला काही बोलू नका म्हणून मला शांत करायला सांगत होती, पण आता हाईट झाली. जर का तन्वीच्या बाबतीत पुन्हा हे सगळं असं काही केलंस ना, तर गाठ माझ्याशी आहे. तिचे पैसे चोरायची तुला काय गरज होती रे? नागराज म्हणतो, दादा मी तेच बोलतोय, मी का बरं हिचे पैसे चोरेन? यावरती रविराज म्हणतात, ते तुला तुझंच माहिती, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर का तन्वीच्या बाबतीत असं काही चुकीचं वागलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत रविराज मात्र आता नागराजला चिडतात. प्रियाचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. सगळे प्रॉपर्टीच्या पेपरवरती प्रियाच्या सह्या करून जे नागराजने घेतलेलं असतं त्याचा बदला घेण्यासाठी प्रियाने आता मात्र रविराजांकडूनच नागराजला चांगलंच चोप दिलेला असतो शब्दांचा. नागराज म्हणतो, दादा तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस? रविराज म्हणतो, नाही, आणि यापुढे पण जर का तन्वीच्या बाबतीत चुकीचं वागलास तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. बरेच दिवस मी हे सगळं बघतोय, बरेच दिवस मी हे सगळं सहन करतोय, पण आता नाही, आता माझी हद्द संपली. असं म्हणत मग मात्र आता इकडे रविराज त्याला धमकी देऊन निघून जातात. प्रिया म्हणते, काका असं नका ना करू तुम्ही, म्हणजे मला माझ्या कॉलेजचे पैसे भरायचे होते, का बरं पैसे माझे तुम्ही लपवून ठेवलेत? मी जाते हा सुमन काकी, मला कॉलेजची फी भरायची आहे. सुमन म्हणते, हो बाळा जा, तू फी भर. असं म्हणत आता प्रिया तिकडून निघून जाते. इकडे नागराजची चिडचिड होत असते. या प्रियाला चांगली अद्दल घडवायचीच असं म्हणत नागराज आता स्वतःशीच विचार करत असतो. तोपर्यंत साक्षी आता शेवंडे इन्स्पेक्टरला, म्हणजे ज्या जेलमध्ये महिपती जेलबंद आहे त्याच इथल्या इन्स्पेक्टरला, इन्स्पेक्टर शेवडे यांना बोलवते आणि त्यांना एक पॅकेट देते. त्या पॅकेटमध्ये एक छोटा मोबाईल आणि त्याच्यासोबत पैसे असतात. त्यावरती साक्षी सांगते, हे न तुमच्या जेलमध्ये असलेले महिपत शिकरे यांच्यापर्यंत अचूक पोहोचलं पाहिजे, कोणतीही कसूर याच्यामध्ये व्हायला नको. यावरती शेवडे म्हणतात, जरा हे रिस्कीच आहे, म्हणजे यासाठी मोबदला चांगला मिळाला तर ठीक आहे. यावरती साक्षी म्हणते, तुम्ही आमची काळजी घ्या, आम्ही तुमची काळजी घेतो. तुम्ही रिस्कचं आमच्या काम करताय ना, तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्याचा योग्य तो मोबदला देऊ, त्याची बिलकुल काळजी करू नका. असं म्हणत साक्षी त्यांना योग्य तो मोबदला देते. भरपूर सारे पैसे मिळाल्यावरती शेवडे सुद्धा खुश होतात आणि ते पॅकेट मी अचूक पोचवतो, तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत साक्षीला सांगतात. साक्षी सांगते, तुमच्यासारखे आमचे रक्षक जे आहेत ना, त्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत. तुम्ही आमचं काम करा, मोबदला योग्य तो वेळी मिळेल, तुमच्या कुटुंबाची आम्ही योग्य ती काळजी घेऊ. असं म्हणत साक्षी त्याला खूप सारे पैसे देते. तो तिकडून निघून जातो. तोपर्यंत अर्जुन रूम मध्ये येतो. दार वाजवतो. सायली अजून दार का नाही उघडत असा विचार करतो, पण दार आतून कधीच नसते, दार आतून ओपनच असतं. मग अर्जुन दार ढकलून आत येतो. आत आल्यावर ती सायली कुठे आहेत असं इकडे तिकडे पाहायला लागतो. सायली दाराच्या मागे लपलेली असते. अर्जुन आता वॉशरूमच्या दिशेने जातो. वॉशरूमच्या दिशेने आल्यावरती अर्जुन पाहतो तर वॉशरूमला बाहेरून कडी असते, म्हणजे सायली इथे पण नाहीये. मग सायली गेली तरी कुठे, काय नक्की घडलं असेल असं म्हणत आता अर्जुन इकडे तिकडे पाहतो. तेव्हा सायली म्हणते, सर अर्जुन सर, मी इकडे आहे असं म्हणत ती आता अर्जुनच्या समोर येते. मार्केटमध्ये जाऊन सायलीने छानपैकी ड्रेस घेऊन आलेली असते आणि सुंदर तयार होऊन अर्जुनच्या समोर येते. अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो, म्हणजे आज सायलीचं हे नवीन रूप बघून अर्जुन ऑलरेडी प्रेमात पडलेला असतो आणि हा इनोसन्स बघून तो अजून प्रेमात पडतो. पण आता मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतानाच खाली खूप मोठा तमाशा चालू होतो. इकडे आता अस्मिता सांगायला येते, पूर्णाची तुझ्या सुनेने काय केलं बघ, तिने ना चक्क वन पीस खरेदी केलेला आहे, मॉडर्न वन पीस खरेदी केलेला आहे आणि तुझ्या सगळ्या आपल्या सुभेदारांच्या नावाला काळीमा फासलेला आहे. यावरती मग मात्र अर्जुन आणि सायली या दोघांना खाली बोलवलं तर पूर्णाजी म्हणते, काय ग तू ड्रेस खरेदी केलास?
सायली म्हणते, पूर्णाई काय बोलताय तुम्ही? यावरती अस्मिता म्हणते, ही बघ रिसीट आणि त्या ड्रेसवरती फ्री मिळालेलं हे बघ सगळं, असं म्हणत अस्मिता ते समोर आणते. आता खरंच सायलीने वन पीस घेतलेला असतो. मग पूर्णाजी समोर सायली काय सांगणार? सगळ्यांच्या समोर येणार का की सायलीनेच वन पीस खरेदी केला आहे? आणि यावरती पूर्णाजीची रिॲक्शन काय असणार आहे पाहणं रंजक ठरणार आहे.